2 वर्ष झालेत पोर्टफोलिओ रिटर्न नाहीत. गोलसाठी एसआयपी चालू केली पण अजून रिटर्न नाहीत. काही फंड मायनस मध्ये आहेत, काही फंड प्लस मध्ये आहेत. पण मित्रांनो, हीच खरी मजा आहे. तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला सुरुवातीला युनिट कमी मिळत होते, पण आता तेच युनिट जास्त मिळतात. आणि खरी वेल्थ ही जेवढे आपल्याकडे युनिट जास्त असतील त्यांनी बनते. एनएव्ही गुणिले युनिट प्लस वेल्थ. तर तुम्हाला काही हिस्ट्री दाखवतं, जेणेकरून मार्केट रिटर्न कसे बनवून देते हे तुम्हाला समजेल. ही 10 वर्ष जर्नी. 2016ला आपण फंडची जर्नी पाहिली. 2016 ते 2017 पर्यंत 31% रिटर्न दिले. पण पुढे 2018 पासून आपण जर पाहिलं 2020 पर्यंत साईडवेज मार्केट होतं. तर या साईडवेज मार्केटमध्ये युनिट वाढले आणि नंतर करोना आला आणि फंड जो 12% रिटर्न होते ते रिटर्न झाले 3% त्यापेक्षा कमी. आणि तिथून पुढे आपण जर्नी पाहिली 5 वर्षाची. तर आता 2026 चालू आहे. 26 पर्यंत त्याच फंड रिटर्न दिलेत 21%. आणि मागच्या 2024 पासून बघतोय आपण सप्टेंबर पासून तर मार्केट साईडवेज आहे. मित्रांनो, ऍक्च्युली हा जो ग्राफ आहे हे रिटर्न आपले असे बनत नाहीत, तर रिअल रिटर्न हे बनतात आपले असे. मार्केट हे आपल्याला असे रिटर्न बनवून देते. आपण 2014 पासूनचा ग्राफ पाहिला. 2014ला एकाच वर्षी 54% रिटर्न दिले आणि त्यानंतर 2 वर्ष मार्केट साईडवेज होतं. 6%, 6%. आणि 2017 मध्ये एकाच वर्षी 44% दिले. आणि 18-19ला आपण पाहिलं तर 18ला तर 12% मायनस होते आणि 19ला 6%. त्यानंतर आपण पुढचे 2 वर्ष पाहिले मार्केटने कसे रिटर्न दिलेत. परत मार्केट डाऊन आणि त्यानंतर परत 2 वर्ष 42%, 26%. आणि 2025 पासून बघतो आपण 25ला 3%, 2026ला अजून आपण मायनस मध्ये. मित्रांनो, मार्केट हे प्रत्येक वर्षी रिटर्न बनवून देत नाही. तुम्ही ग्राफ पाहिला असेल. मित्रांनो, आता आपलं रिटर्न दिसत नाहीत, पण आपण आता युनिट जास्त बाय करतोय. तर न घाबरता एसआयपी मध्ये टॉपअप करा, लमसम पैसे टाका, पुढचे 3 वर्षे 5 वर्ष थांबा किंवा जोपर्यंत तुमचं गोल तुम्ही ठेवला आहे त्या गोल पर्यंत थांबा. मार्केट तुम्हाला रिटर्न नक्की बनवून देईल. रिटर्न किती मिळतात हे महत्वाचं नाही, आपण मार्केटला किती टाइम देतोय, आपल्या गोलला आपण टाइम देतो का हे महत्वाचं आहे. तुम्हालाही तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायचा असेल, काही तुमच्या पोर्टफोलिओ संदर्भात तुम्हाला डाऊट असतील तर नक्की संपर्क करा. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.